नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अभ्यासात आपण पाहूया हाऊ टू मेक वर्बल क्वेश्चन किंवा इंटरोगेटिव्ह क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य कशी बनवायची ते पाहूया। प्रश्नार्थक वाक्य बनवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे हेल्पिंग वर्ब किंवा सहाय्यकारी क्रियापद। त्यालाच आपण ऑक्झिलरी वर्ब सुद्धा म्हणतो। एम, इज, आर, वॉज, वर, will, shall, do, does, did, have, has, had हे सर्व काय आहेत हेल्पिंग वर्ब्स आहेत जे वेगवेगळ्या काळात वेगवेगळे हेल्पिंग वर्ब्स वापरले जातात। जसे प्रेझेंट टेन्स मध्ये am, is, are, do, does, have, has। पास्ट टेन्स मध्ये was, were, did, had आणि फ्युचर टेन्स मध्ये shall किंवा will हे हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं। त्यापैकी जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याच्या मदतीने आपल्याला जो बनवायचा आहे तो वर्बल प्रश्न किंवा इंटरोगेटिव्ह प्रश्न। या इंटरोगेटिव्ह प्रश्नाचं उत्तर आपण यस ने देऊ शकतो किंवा नो ने सुद्धा देऊ शकतो। चला पहिलं उदाहरण पाहूया। रमेश आंबे खात आहे। रमेश आंबे खात आहे हे एक वाक्य लिहिलं आहे आपण। यात रमेश कोण आहे? सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे। आंबे काय आहे? ऑब्जेक्ट। त्यानंतर खाण्याची क्रिया आहे आणि शेवटी हेल्पिंग वर्ब आहे। तर ह्या खात आहे म्हणजे ही क्रिया चालू आहे। चालू क्रिया आहे म्हणजे ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची क्रिया आहे। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची ही क्रिया आहे। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब काय असतं? एम, इज किंवा आर। एम, इज किंवा आर यापैकी एक हेल्पिंग वर्ब असतं। तर आपण पाहूया वर्बल क्वेश्चन कसा बनवायचा। सर्वात आधी आपल्याला काय करायचंय? हेल्पिंग वर्बला सुरुवातीला शिफ्ट करायचं। आपल्याला हेल्पिंग वर्बला सुरुवातीला शिफ्ट करायचंय किंवा लिहायचंय। पहिले आपण करूया याचं इंग्रजीत ट्रान्सलेशन। याचं करूया इंग्रजीत ट्रान्सलेशन। रमेश is eating mangoes। आता हे वाक्य झालं आपलं इंग्रजीत। पहिलं वाक्य आपलं होतं मराठीत, दुसरं वाक्य केलं आपण इंग्रजीत। आता ह्या इंग्रजीच्या वाक्यामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब काय दिसतोय? इज। रमेश कोण आहे? थर्ड पर्सन आहे, मेल। थर्ड पर्सन मेल हिच्या कॅटेगरीत येतो म्हणून आपण ह्या ठिकाणी इज हे हेल्पिंग वर्ब वापरतो म्हणजे सहाय्यकारी क्रियापद वापरतो। तर वर्बल क्वेश्चन बनवताना किंवा इंटरोगेटिव्ह क्वेश्चन बनवताना आपल्याला काय करायचंय? या हेल्पिंग वर्बला सुरुवातीला शिफ्ट करायचंय। हे हेल्पिंग वर्ब म्हणजे इज पुढे सुरुवातीला शिफ्ट होईल इज। त्यानंतर काय येईल? बाकीचं उरलेलं वाक्य जसं तसं लिहायचं आपल्याला। इजच्या नंतर काय लिहिणार आपण? रमेश। त्यानंतर इटिंग, त्यानंतर मँगोज। काय लिहिले आपण? रमेश इज रमेश इटिंग मँगोज। आणि हा वर्बल क्वेश्चन असल्यामुळे आपल्याला शेवटी काय टाकायचंय? क्वेश्चन मार्क। काय टाकायचंय? क्वेश्चन मार्क। आणि हा काय झाला? वर्बल क्वेश्चन। कशामुळे झाला? इजला आपण सुरुवातीला शिफ्ट केलं, उरलेलं वाक्य आपण जसंच्या तसं लिहिलं आणि शेवटी क्वेश्चन मार्क टाकला। या पद्धतीने जो बनवला आपण तो झाला वर्बल क्वेश्चन किंवा इंटरोगेटिव्ह क्वेश्चन। या इंटरोगेटिव्ह क्वेश्चनचं उत्तर आपण येसने पण देऊ शकतो आणि नोने सुद्धा देऊ शकतो। इट डिपेंड्स ऑन कंडिशन, इट डिपेंड्स ऑन सिच्युएशन। समजा आपल्याला येसचं उत्तर द्यायचं असेल, होयचं उत्तर, तर आपण म्हणणार येस रमेश इज इटिंग मँगोज। आणि नाहीचं उत्तर द्यायचं असेल तर नो रमेश इज नॉट इटिंग मँगोज। आलं लक्षात मित्रांनो? चला आणखी एक उदाहरण पाहूया आपण। गीता पुस्तक वाचत आहे। गीता पुस्तक वाचत आहे। आता ह्या वाक्याचं पहिले आपण ट्रान्सलेशन करूया इंग्रजीत। हे वाक्य आहे अगेन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये। ह्या वाक्यात सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सारखं एम इज आरच येईल। एम इज आर हेच हेल्पिंग वर्ब वापरले जातील।
तर आपल्याला ह्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वाक्याचं आपल्याला काय करायचं, इंग्रजी ट्रान्सलेशन करायचंय. ते करत असताना आपण कसं करणार, गीता इज रीडिंग अ बुक. गीता इज रीडिंग अ बुक. आता वाक्य झालं, आपल्याला मिळालंय गीता पुस्तक वाचत आहेच आपण इंग्रजी ट्रान्सलेशन केलंय, गीता इज रीडिंग अ बुक. आता गीता इज रीडिंग अ बुक ह्या वाक्याचं आपल्याला करायचं आहे वर्बल क्वेश्चन. तो वर्बल क्वेश्चन करत असताना काय आपल्याला करावं लागेल, या इजला म्हणजे हेल्पिंग वर्बला अगेन आपल्याला पुढे शिफ्ट करावं लागेल. या हेल्पिंग वर्बला आपल्याला पुढे शिफ्ट करावं लागेल. इज पुढे शिफ्ट केलं आपण, त्यानंतर काय आलं, वाक्याचं वाक्य आपल्याला जसं तसं लिहायचंय. इज गीता रीडिंग अ बुक. आणि शेवटी काय करायचं, आपल्याला क्वेश्चन मार्क टाकायचा आहे. हा क्वेश्चन मार्क आपण ऍड केला आणि काय तयार झालं, वर्बल क्वेश्चन तयार झाला किंवा इंटरोगेटिव्ह क्वेश्चन तयार झाला. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा गीता इज रीडिंग अ बुकचा प्रश्न तयार करताना आपण काय केलं, इजला पुढे केलं, उरलेलं वाक्य आपण जसंच्या तसं लिहिलं आणि शेवटी क्वेश्चन मार्क टाकला. तयार झाला तो वर्बल क्वेश्चन किंवा इंटरोगेटिव्ह क्वेश्चन. याचं उत्तर जर आपल्याला येस मध्ये द्यायचं असेल तर येस गीता इज रीडिंग अ बुक, आणि नो मध्ये जर उत्तर द्यायचं असेल तर नो गीता इज नॉट रीडिंग अ बुक. अशा पद्धतीने आपण वर्बल क्वेश्चन करू शकतो. आणि मित्रांनो, कोणत्याही टेन्समध्ये जर तुम्हाला वर्बल क्वेश्चन करायचं असेल तर पद्धत मात्र हीच वापरली जाणार. हेल्पिंग वर्बला सुरुवातीला शिफ्ट करायचे, उरलेलं वाक्य तसंच ठेवायचंय, शेवटी क्वेश्चन मार्क टाकायचा आहे. कोणत्याही टेन्समध्ये जर आपण म्हटलं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं एखादं वाक्य पाहूया आपण, राजू हॅज गॉन टू पुणे. राजू हॅज गॉन टू पुणे या वाक्यामध्ये हॅज हेल्पिंग वर्ब आहे. काय हेल्पिंग वर्ब, हॅज. त्या हॅजला आपण त्याच वाक्यात सुरुवातीला शिफ्ट केलं म्हणजे काय होईल, हॅज राजू गॉन टू पुणे, क्वेश्चन मार्क. कसा तयार केला आपण वर्बल क्वेश्चन, हेल्पिंग वर्ब हॅजला सुरुवातीला शिफ्ट केलं आणि हॅज राजू गॉन टू पुणे असं आपण वर्बल क्वेश्चन तयार केलं. किंवा दुसऱ्या एखाद्या आपण टेन्समध्ये आपण पुन्हा करून पाहूया ओरली. समजा आपण म्हटलं फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं करूया किंवा सिंपल फ्युचरचं करूया. करण विल सिंग अ सॉन्ग. करण विल सिंग अ सॉन्ग. या वाक्यात करण करता आहे, विल हेल्पिंग वर्ब आहे, सिंग मेन वर्ब आहे, अ सॉन्ग आपण ऑब्जेक्ट म्हणून वापरतोय. यात विल हेल्पिंग वर्बला आपल्याला सुरुवातीला शिफ्ट करायचंय म्हणजे विल करण सिंग अ सॉन्ग आणि शेवटी क्वेश्चन मार्क. विल करण सिंग अ सॉन्ग आणि शेवटी क्वेश्चन मार्क. म्हणजेच मित्रांनो, आपल्याला कोणताही वर्बल क्वेश्चन करायचा असेल किंवा इंटरोगेटिव्ह क्वेश्चन करायचा असेल तर त्यात आपल्याला काय करावं लागतं, हेल्पिंग वर्बला सुरुवातीला शिफ्ट करायचं, उरलेलं वाक्य तसंच ठेवायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क टाकायचा. म्हणजे तयार होईल तो वर्बल क्वेश्चन, ज्याचं उत्तर आपण येसने पण देऊ शकतो आणि नोने सुद्धा देऊ शकतो. मित्रांनो, आजचा अभ्यास तुम्हाला जर आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.